जेव्हा शिवसेना फुटली त्यानंतर ठाकरेंकडनं आणि विरोधकांकडनं सातत्यानं शिंदेंच्या आमदारांना लक्ष करताना 50 खोके एकदम ओके अशी घोषणा दिली जायची। पण आज मुंबईमध्ये काहीसं उलटं चित्र पाहायला मिळालं। मुंबईच्या प्रतीक्षानगर परिसरातील प्रभाग क्रमांक 173 मध्ये महायुतीच्या उमेदवार पूजा कांबळे आणि भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली तेव्हा केळुसकरांचे कार्यकर्ते शिवसेनेविरोधात 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत होते। तर पूजा कांबळे ज्या शिंदेंच्या शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी केळुसकरांविरोधात घोषणाबाजी केली, गली गली में शोर है, एबी फॉर्म चोर है। कारण केळुसकरांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत भाजपचा झेरॉक्स काढलेला एबी फॉर्म जोडलेला। निवडणूक आयोगाने हा अर्ज स्वीकारला आणि केळुसकरांना कमळ चिन्ह सुद्धा मिळालं। पण याच प्रभागात महायुतीकडनं शिवसेनेच्या पूजा कांबळे या अधिकृत उमेदवार आहेत। भाजपच्या तक्रारीनंतर केळुसकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय, पण तरी सुद्धा त्या कमळ चिन्हावरतीच त्यांचा प्रचार करतायत। आणि या प्रसंगावरनं आणि या घोषणाबाजीवरनं दोन्ही बाजूंनी एकमेकांवरती कशा प्रतिक्रिया दिल्या गेल्या त्या सुद्धा आपण पाहूया। माझ्या मित्राचं सोशल मीडिया बघाल तर तेच असे घोषणा द्यायचे 50 खोके एकदम ओके। आमच्या तोंडून थोडंसं चुकीचं आलं, आम्ही चुकीच्या घोषणा दिल्या। माझा मित्र स्लम मध्ये राहायचा आणि स्लम मध्ये राहिल्यानंतर अचानकपणे यांनी ह्या कालावधीमध्ये जी काही कालावधी असेल त्या कालावधीमध्ये आपली जंगम प्रॉपर्टी 11 करोड रुपये दाखवली। मग हे पैसे आले कुठून? घोषणा बदलली। ही 11 करोडची प्रॉपर्टी आली कुठून? म्हणून आम्ही नवीन घोषणा तयार केली आहे, 11 खोके 11 खोके। कुठे माणूस तुम्हाला कळतं याच्यामध्ये, म्हणजे जे तोंडाला येईल ते बोलणारा माणूस आहे। आता एबी फॉर्म चोर का बोलतात लोक? कशामुळे बोलतायत? आम्ही नाही बोलत, लोक बोलतायत। त्या ठिकाणी माननीय मुंबईचे अध्यक्ष अमित साटम साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की बाबा ह्या माणसांनी यांनी फॉर्म चोरलेला, डुप्लिकेट वापरलेला आहे। भाजपच्या वतीने त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, बरोबर ना? आणि शिवसेना, भाजप, आरपीआय, महायुतीच्या वतीने माझी मिसेस पूजा रामदास कांबळे ह्या उभ्या आहेत। ह्या एक सुशिक्षित आहेत, एक शिक्षिका आहेत आणि या ठिकाणी आम्ही टीका करणारे माणसं नाही आहेत। आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ आणि त्यासोबत ही भाजप कार्यालयातूनच स्वतः त्यांच्या नावाने एफआयआर झालेली आहे। भाजपचं ते कोण महारथी त्यांचा शोध घ्यावा लागेल। बाबा अशी घोषणा देण्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचार, काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरीनंतर आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्तेत आहोत ना त्याचं मूळ कारण ते आहे। म्हणून ह्याच्या घोषणा देण्यापूर्वी एकदा विचार, ज्यांनी घोषणा देण्याची सुरुवात केली होती ना ते आता ते घोषणा पण विसरलेत। मुंडके छाटू, गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही, त्यांची भाषा आता कुठं गेली बघा। आणि म्हणून जर असे एखाद्या कार्यकर्त्यांनी असे जर काही घोषणा दिली असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब त्याची दखल घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।